मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। शिवचरणी प्रार्थना। मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, भाजी करणार आहे। हे तव्यावर सगळे वस्तू भाजून घेतलेले आहे। खोबरं, बाजरी, हरभऱ्याची डाळ, धने आणि तीळ हे छोट्या वाटीभर घेतलेलं आहे सगळं। आणि लसूण आणि कोथिंबीर पण घेणार आहे आपण नंतर टाकण्यासाठी। हे सगळं आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊ। हे बघा वाटून झालेलं आहे। त्याच्यासाठी आपण 1 वाटी बेसन, कोथिंबीर आणि फोडणीला तेल, मसाले काय टाकणार आहे ते दाखवते मी तुम्हाला। गॅस लावून घेतला आहे। तेल टाकते हे फोडणीला। हे बघा तेल तापलेलं आहे। मोहरी, जिरे, हळद, तिखट, आपण आता हा मुरंबा किचन आपला मसाला वापरणार आहे याच्यामुळे भाजी मसाला खूप छान आहे, टेस्टी भाजी होईल याची। आणि हे वाटण आपण फोडणी घालणार आहोत। हे बघा इथे गरम पाणी केलं आहे आपण। हे टाकू आपण त्याच्यामध्ये। उकळी येऊ द्यायची त्याला छान। हे बघा आता आपल्या चवीनुसार मीठ घालायचं। आता हिला उकळी येऊ देते, तोपर्यंत मी हे बेसन पीठ भिजवून घेते। याच्यामध्ये हळद, थोडं तिखट, जास्त नाही घालायचं तिखट, जिरे आणि मीठ, आणि हे भिजवते मी आता। हे बघा हे घट्ट असं बेसन भिजून घ्यायचं आहे आणि हे पोळपाटावर लाटून त्याच्या वड्या पाडायच्या। वड्या पाडून झाल्या आहे, अजून पाडणार आहे मी। आणि इथे आपलं भाजी पण उकळलेली आहे। आता मी याच्यामध्ये ह्या वड्या टाकून देते। या भाजीला म्हणतात दाण्या दुन्याची आमटी। हे आपल्या वड्या पाडून झालेल्या आहे आणि टाकत आहे मी। आपली भाजी पण उकळलेली आहे ती। उकळत्या पाण्यात मोकळ्या होतात त्या वड्या। आणि हे बाकीच्या पण लाटून घेते मी आणि नंतर टाकते। या भाजीला म्हणतात दाण्या दुन्याची आमटी। आपली दाण्या दुन्याची आमटी तयार। शिजली, छान शिजली आता। हे बघा आपली तयार झाली दाण्या दुन्याची आमटी तयार। कशी वाटली तुम्हाला रेसिपी ती कमेंटमध्ये कळवा। करून बघा, खाऊन बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण।